काही तुमचं अंग सतत खाजवतंय आणि किती काम असले ना तुमच्या मागं तर तुमचं सगळं लक्ष तुमच्या हातापायावरच जातंय ना. कारण की आपले हात पाय जर खाजवत असले ना तर ते इतके खाजवतात की आपल्याला दुसरं काहीच काम सुधरू देत नाही बरं का. आणि आता कुणाला आपल्या हातावर नाईटा गचकरण हे प्रकार होत असतात तर कुणाला ना एकदम बारीक अशी पुरळ होत असते आपल्या हातावर. आणि कुणाला तर ना असे बारीक बारीक फोड येतात आणि ते फुटतात आणि ते फुटल्याच्या नंतर त्याच्यावर असे दुःख झाले होतात. इतके हात पाय खाजून पाकते हातापाय नुसते असे दुकाने भरून गेलेले असतात. तर त्याच्यावरच आपण घरगुती आज उपाय आणलाय बरं का. कारण की आपण काय करत असतो सतत आपल्या हातापायाला खाजवत असतो आणि हात पाय असे खाजवल्याच्या नंतर आपले जे हाताचं नखाचं जे विष आहे ते आपल्या इथं जिथं आपण खाजवत असतो त्याला लागतं ते विष. आणि त्याच्यानंतर काय होतं आपण दुसरीकडे कुठेही हात लावत असतो इथं लावा इकडं लावा कुठेही लावल्याच्या नंतर परत तिथंही ते इन्फेक्शन उद्भवतं. आता बरेच जणांना फक्त पायालाच होते बरं का. फक्त पायच आपले खाजवत असतात. आता पायच खाजवत असतात आणि ते पाय इतके खाजवतात भयंकर की आपण कुठंही बसलो माणसात बसलो कुठं बसलो तर ते सतत असे पाय खाजवत असतात असे हात खाजवत असतात. मग सगळेच म्हणतात काय झालेलं असतं म्हणतात काय माहिती काय झालंय तर काहीच कळत नाही पण नुसता हात खाजवतोय. होतंय ना तुम्हाला पण असं. मग आता त्याच्यावरच आपण खाज खुजली नाईटा गचकरण ह्या सगळ्यावर इलाज आणलेला आहे. आणि ह्या सगळ्या इलाज फक्त एकच आहे बरं का. एकच इलाज आपल्याला करायचा आणि हे सगळे दुखणे आपल्या मागचे घालून टाकायचे. मग तुम्हाला नाईटा असू द्या खरूज असू द्या गचकरण असू द्या किंवा असे बारीक बारीक फोड येऊन ती खाजून फुटलेले असू द्या तरी सुद्धा तुमच्या अंगावरची ते निशाण सुद्धा जाणार आणि खाजवायचं तर बंद होणार. पण खाजून जे अंगावर निशाण पडलेले असतात जे वन पडलेले असतात फोड्यांचे बारीक बारीक ते सुद्धा सगळे वन निघून जाणार. असा आज आपल्याला इलाज करायचा आणि ते पण फक्त आपल्याला कारल्यापासून इलाज करायचा आहे. तर आपल्या घरात कारलं असतंच बरं का. आणि कारलं कडू असतं हे तर तुम्हाला माहिती आहे. आणि कारलं कडू असल्यामुळं त्याच्यात असे जे सत्व असतात ना काय की ते आपले इन्फेक्शन घालवायला जास्त मदत करतात. आता हे हात पाय खाजून हे इन्फेक्शन झालेलं असतं बरं का. कुणाला धुळीचं इन्फेक्शन असतं तर कुणाला औषधांचं इन्फेक्शन असतं. म्हणजे आजारी पडलं कोणीचं कसं असतं माहिती का आजारी पडलं आणि आजारी पडल्याच्या नंतर दवाखान्यात गेले तर ते गोळ्या औषधात सुद्धा त्यांना इन्फेक्शन होतं. म्हणजे गोळ्या खात्यात नीट होतात पण ते सगळं इन्फेक्शन त्यांच्या अंगावर झालेलं असतं तयार. मग त्याला बारीक बारीक फोड येतात. मग ते फोड आल्याच्या नंतर परत ते फोड खाजवतात आणि ते फोड खाजवल्याच्या नंतर परत ते निशाण अंगावर सोडून जातात असं होतं. मग बरेच वेळेस ती नीट होतं लगेच आणि कुणाचं नीट होतच नाही. मग त्याच्या किती भारी इलाज केला तुम्ही सतत इलाज करून वैतागून गेला असेल तरी तुमची खाजवायचं नाईटा गचकरण राहतच नसेल ना तर हा घरगुती उपाय एकदा नक्की ट्राय करा बघा. कसलंही तुमचा नाईटा खाज खरोच कसलेही असू द्या लगेच निघून जाणार आहे. आणि ते पण फक्त आपल्याला कारल्यापासून घालवायचं आहे. आता कारलं आपल्या घरात कायमस्वरूपी असतात कारण की कुणीही कारलं आणतच असतं बाजारातनं. तर आपण पण आणलेलं आहे कारलं. इथं 3 फोड्या घेतलेल्या आहेत मी कट करून घेतलेल्या आहेत. आणि आता आपल्याला ह्या कारल्यापासून काय करायचं आणि ह्याच्यात अजून काय वस्तू ॲड करायच्यात ते पण आपल्याला बघायचं आहे. कारण की आपण ह्याच्यात काहीतरी वस्तू अशा टाकणार आहेत ना जेणेकरून आपल्या अंगावरची खाज खरूज नाईटा गचकरण हे सगळं निघून जाणार आहेत आणि त्याच्यावरचे डागसुद्धा निघून जाणार आहेत. एक सुद्धा डाग आपला त्या हातावर किंवा पायावर आपल्या राहणार नाही. बरेच जणांचे बघा तुम्ही हात आणि पाय आणि कुणाचे तर आहेत ना आपण जिथं जोडवे घालत असतो ना पाय आपले असतात तिथं त्या जोडव्यांच्या इथं सुद्धा असं खाजून काळ भंगार वन पडलेले असतात फोड्यांचे बारीक फोडे आलेले असतात. आणि ते त्यांना कामाला गेल्याशिवाय पर्याय नसतो. आणि कामाला गेल्याच्या नंतर जर तुम्ही असं म्हणजे नाही का घरकामाला कुठं जात असाल तर ते पाण्याने सुद्धा कुणाला होतं बरं का. आणि कुणाला धुळीने सुद्धा होतं बरं का. म्हणजे असा फुफ्फुटा धुळी बसलेली असते तर त्यांना सुद्धा पायावर असे बारीक फोड आलेले असतात ते सुद्धा खाजवतात. आणि ते नेमके आहेत ना आपले जिथं आपण जोड्या घालत असतो ना पायात बोटांमध्ये आपल्या तिथंच असतं ते. आणि ते ना सहज कुणाला पण दिसतं. मग कुणी पण सहजच विचारतं हे काय झालंय पायाला एवढं कसं काय इन्फेक्शन झालंय. मग आता हे ऐकून घ्यायची गरज नाही. कितीही तुमच्या पायाला कितीही मोठं इन्फेक्शन झालेलं असू द्या आपल्याला फक्त कारल्यापासून घालवायचे. तर ते कसं घालवायचे ते आज आपण ह्या व्हिडिओमध्ये बघूया. म्हणून व्हिडिओ कुठेही स्क्रिप्ट करू नका. नाहीतर तुम्ही म्हणता ताईने आज कारल्याचा उपयोग केलाय मग आपण बी कारल्याचा उपयोग करू आणि नुसता कारल्याचा उपयोग करताना त्यात अजून काय वस्तू ॲड करायच्यात ना ते बघणार नाही. मग त्यासाठी आपण काय वस्तू ह्याच्यात ॲड करणार नाही ते पण तुम्हाला बघावं लागणार आहे. त्याच्याशिवाय तुम्हाला काही व्हिडिओ समजणार नाही. उगाच काहीतरी करून बसता आणि तुम्हाला त्याचा फरक पडणार नाही. त्याच्यानंतर तुम्हीच म्हणता की ताई आम्हाला फरक पडला ना. त्यामुळे हे ना रेमेडी जी मी करणार आहे घरच्या घरी कारल्यापासून ही नक्की ट्राय करायची. ज्यांना नाईटा खाज खरोज गचकरण आहे ना
त्यांनी हे नक्की ट्राय करायचं. आणि ज्यांना येत ना मच्छर चावतात बघा, मच्छर बरेच जणांना चावत असतात, मच्छर चावल्याच्या नंतर सुद्धा कोणाकोणाला फोड येतात आणि ते फोड सुद्धा खाजवतात. त्याच्यावर सुद्धा हे लावलं ना तरी चालेल, कारण की हे आपल्याला एका डब्बीत किंवा एका डब्यात करून ठेवायचे आणि हे सारखं सारखं सतत करण्याची गरज नाही. एकदा करून ठेवलं ना ते कधीही आपल्याला काही मच्छर फिच्छर चावले, फोड आले तरी आपण त्याच्यावर लावल्याच्या नंतर ते फोडही निघून जाणार आहे आणि त्याच्यावरची जी खाज असते ना ती बी थांबणार आहे. कारण की बरेच वेळेस काय होतं की त्या दुखण्यापेक्षा हातावर पायावर नायटागच करून हे आलेल्यापेक्षा आहे ना त्याची जी खाज असते ती अत्यंत भयंकर असते बरं का. कारण की ती खाजवायला लागल्याच्या नंतर हातपाय जे खाजवतात आपले त्याच्यानंतर आपले लक्ष कुठंच जात नाही, कोणत्या कामात सुद्धा लक्ष लागत नाही आणि आपण माणसात जरी बसलेला असले तर सतत खाजवत असतो. त्यामुळे ह्या खाजीपासून सुद्धा आपल्याला सुटकारा घ्यायची ना, त्यासाठी आपल्याला हा व्हिडिओ संपूर्ण बघावा लागणार आहे. त्यामुळे व्हिडिओ कुठं स्किप करू नका. तुम्हाला इथनं पुढं हात पाय तुमचे कसलेच खाजवणार नाही आणि त्याच्यावरचे पायावरचे हातावरचे सगळे वंत पण निघून जाणार आहेत. तर चला करूया आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात. तर आपण कारल्यापासून काय बनवतोय ते बी बघूया. आता आपण इथं कारलं घेतलेलं आहे आणि आपल्याला ह्या कारल्याचे तुकडेच करून घ्यायचे बरं का. आता हे लाल जरी आत नसलं ना तरी आपल्याला ह्याचा उपयोग काहीच नाही, कारण की आपल्याला आतली जी बाजू आहे ना कारल्याची ती आपल्याला वापरायचीच नाही. त्यामुळं कारलं आतनं हिरवं काय असलं किंवा लाल असलं त्याचा काहीच उपयोग नाही आपल्याला, कारण की ही आतली जी बाजू आहे ना ती सगळी आपल्याला रिकामी करून घ्यायची. हे अशा प्रकारे, कारण की आपल्याला आहे ना हे सगळं मिक्सरला बारीक कारलं करून घ्यायचे. त्यामुळे आपल्याला सगळ्यात पहिल्यांदा हे कारल्यातली जी बिया आहेत जी हे ना सगळं काढून घ्यायचे. त्यानंतरच आपल्याला मिक्सर लावून घ्यायचा आहे ह्याचा. हे असं काढून घेऊया आपण, कारण की बियांचा आपल्याला ह्याचा उपयोग नाही होणार. त्यामुळे आपल्याला फक्त हे असे रिकामे कारलेच फक्त पाहिजेत, कारण की जास्त कडूपणा आता ह्याच्यातच असतो बरं का, ह्या कारल्यांमध्ये ह्याच्यातच. आणि हे ना कोण कोण हे सोलून घेतं बरं का, हे सोलून घ्यायचं नाही, डायरेक्ट असंच घ्यायचं. कारण की कोणाकोणा सवय असते हो का हे असं सोलून घ्यायची, तर असं सोलून घ्यायची गरजच नाही. कारण की बरेच जण भाजी करताना सुद्धा कारल्या तसं सोलून घेतात बघा. ज्याला माहीत नसेल त्यांना ठीक आहे, पण ज्यांना माहीत असेल त्यांना माहिती आहे की सोलून घेतात तसे कारले म्हणून. तर आता आपले सगळं झालेलं आहे कारल्यातलं हे काढून आपल्याला बारीक बारीक ह्याचे फोड करून घ्यायचेत. एवढे एवढे बारीक बारीक फोड करून घ्यायचेत आपल्याला कट करून ह्याचे. आणि तुम्ही हा इलाज एकदा केल्याच्या नंतर आहे ना तुम्हाला 100% फरक पडणार आहे बरं का. किती तुम्हाला अंगावर खाज उठू द्या तुमच्या हातापायांवर लगेच राहणार आहे आणि ती खाज राहून आपले डाग बी जाणार, त्यामुळे जास्त ह्याचा फायदा होणार आहे. कारण की बरेच वेळेस काय होतं खाज राहते आपली आणि त्याच्यानंतर जे आपले हात पाय खाजवतात ते खाजवायचे बंद झाल्याच्या नंतर जे वन असतात जे आपण खाजून खाजून हाता वन केलेले असतात किंवा पायावर ते वन अजिबात जात नाहीत. तर हे नाही ते वन सुद्धा आपले सगळे निघून जाणार आहेत आणि एकदम क्लिअर जसे पहिले हात पाय आपले होते ना सेम तसेच होणार आहेत बघ का, एकदम क्लिअर होणार आहेत. तर आता आपल्याला हे मिक्सरच्या भांड्यात टाकायचे आणि ह्याला बारीक करून घेऊया आपण. चला आता आपण आलोय मिक्सर जवळ, मिक्सर लावून घेऊया. आणि कधी पण आहे ना अशा वस्तू मिक्सरला बारीक करताना ना बटन चालू बंद करायचं, जेणेकरून पटकन बरं का हे वस्तू बारीक होतात. तर आता तुम्ही बघू शकता हे मिश्रण कसं झालं. आपल्याला ह्याच्यात थोडंसं पाणी ओतावं लागणार आहे. तेवढं पाणी ओतून आपल्याला हे परत एकदा फिरवून घ्यायचे. काय होतं माहिती का, ह्या वस्तू लगेच बारीक होत नाही, त्यामुळे आपण बटन चालू केलं ना पटकन ह्या वस्तू बारीक होतात. हे असे बंद चालू करून घ्यायचे. तर झालेलं हे मिश्रण एकदम बारीक बघू शकताय तुम्ही. तर बघू शकता हे मिश्रण आपण बारीक करून घेतलेलं आहे. आता ह्याच्यात आपल्याला काय वस्तू ॲड करायच्यात ते काय करायच्यात ते पण मी तुम्हाला सांगते. तर सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला इथं कुटणी एक पाहिजे आणि त्याच्यानंतर ही आपण तुरटी घेतलेली बरं का. आता तुरटीचे फायदे इतके आहेत ना की जी आपल्याला गचकरण असतंय, नाईटा असतात, खरूज असते, त्याच्यात जे बारीक बारीक किटाणू असतात ते किटाणू घालवण्यासाठी ही जास्त फायद्याची असते बरं का. म्हणून आपल्याला तुरटीचा इथं वापर करायचा आहे, म्हणजे करायचाच. त्यातनं आपल्याला एवढी नाही लागणार तुरटी, यातनं थोडीशी आपल्याला काढून घ्यायची.
ते एवढी मी काढून घेतलेली आणि इतकी आपण तुरटी ह्याच्यात ठेवलेली. तर ही आपल्याला बारीक करून तुरटी घ्यायची, कारण की त्याच्यावर बारीक बारीक किटण असल्यामुळे काय होतं, सतत आपल्या नायटा गजकरण खाज खरोज जी असते ती सतत खाजवत असते, कारण की त्याच्यावर बारीक बारीक किटाणं असतात आणि तेच किटाणं आपल्याला घालवायचे. त्याच्यामुळे आपण इथं हे बारीक कुटून घेतोय. त्याला पावडरला मिक्सरला लावायची गरज नाही, कारण की आपल्याला ही पावडर थोडीच लागणार आहे, जास्त पावडर लागणार नाही. त्यामुळे आपल्याला थोडीच लागली, त्यामुळं थोडी पावडर लगेच मिक्सरला बारीक होत पण नाही. त्याच्यामुळे आपल्याला ह्याच्यात कुटून घ्यायची असे. आता तुरटी तर आपली कुटून झालेली बरं का, बघू शकताय तुम्ही. तर आता आपल्याला आहे ना तुरटी कुटून झाल्याच्या नंतर आता आपल्याला हे मिक्सरचे भांड आहे ते आपण इथं महागारे घेतलेले, आणि जे आपण हे मिश्रण जे बारीक केलेले ते मिश्रण आपण ह्या गाळणीने असं गाळून घेऊया. आणि ह्याचा रस बघा तुम्ही किती हिरवा एकदम आहे, आणि हा रसच आपल्या नायटा खाज खरूज गचकरण त्याच्यावर फायदेशीर ठरणार आहे. जितका असा हिरवा गार कडू कडू जितका रस दिसतोय ना, तितकाच आपल्या नायटा खरूज पटकन बरे होणार बरं का. कारण की कोणाकोणाला आहे ना कारला अजिबात आवडत नाही बरं का, पण ज्यांना बी कारला आवडत नसन आणि त्यांना खाज खरूज नायटा गचकरण आहे ना, त्यांनी कारल्याचा असा उपयोग करा. तिथनं पुढं तुम्हाला कारला हा प्रकार आवडायला लागणार. कारण की काय होणार, बरेच दिवसापासून जे आपल्या अंगावर नायटा खाज खरूज होती ती सतत खाजत होती, ती फक्त आपल्या ह्या कारल्याने जाणार आहे. त्यामुळे हे कारलं तुम्हाला इथनं पुढं आवडायला चालू होणार आहे. तर आता आपण इथं एक वाटीत तेल घेतलेलं आहे बरं का. हे तेल कशाचं ते पण मी तुम्हाला सांगते. तर इथं मी तेल घेतलेलं आहे. तर आपण हे तेल आहे ना, हा जो चमचा आहे ना, हे 2 चमचे तेल वापरलेले आपण. तर 2 चमचे इथं तेल घेतलेलं आहे. तुरटीची पावडर टाकून घेऊया. जे आपण तुरटीची पावडर जी बारीक केलेली होती ना ती टाकून घेऊया. आता ही पावडर 2 चमचे पावडर आहे बरं का, सगळे मिळून. ते तर 2 चमचे पावडर आपण टाकलेली तेलात. आता आपल्या इथं 2 कापूर टाकून घ्यायच्यात. 2च कापूर बास होते बरं का. आणि ह्या कापराने आहे ना जी आपल्या नायटावर खाज खरूज नायटा गचकरण ह्याच्यावरची जी आग सुटलेली असते ना, ती आग बंद होणार आहे ह्या कापरापासून. कारण की ह्या कापरात इतका थंडावा असतो ना, या थंडाव्यामुळे जी पण आपल्या अंगावर खाज खरूज नायटा आहे गचकरण आहे त्याच्या जी आग होत असते ती ह्या कापराने बंद होणार आहे. तर आपण हे सगळं ह्याच्यात टाकून घेतलेले. आता आपल्याला हे कापूर ह्याच्यात मिक्स करून घ्यायचं आहे. आणि काय असतं माहिती आहे का, हे कापूर तेलात टाकल्याच्या नंतर लगेच मिक्स होतं, त्यामुळे मी कुटून घेतले नाही, ह्याला आखेत टाकलेले. तर हे एकदम बारीक होतं तेलात. तर ह्याला असं मिक्स करून घ्यावं लागणार आहे आपल्याला व्यवस्थित. नुसतं असं चमच्याने दाबून घ्यायचं. बघा कापूर गायब पण झाला, एकच राहिला आहे. नुसतं असं चमच्याने त्याच्यावर दाबून घ्यायचं आहे. बघा दुसरा सुद्धा कापूर गायब झाला आहे. गायब झाला म्हणजे तुम्ही म्हणता गायब काय, ह्यातनं गायब झाला का, नाही, गायब झाला म्हणजे ह्याच्यात मिक्स झालेला आहे, बारीक झालेला आहे. तर आपल्याला व्यवस्थित हे मिक्स करून घ्यायचं आहे, कारण की जेणेकरून ही तुरटी आहे ही तुरटी व्यवस्थित ह्याच्यात मिक्स होण्यासाठी. त्यामुळे आपल्याला चांगलं ह्याला मिक्स करून घ्यायचं आहे. कारण की कापूर ह्याच्यात लगेच मिक्स होतो बरं का, तशी तुरटी ह्याच्यात लगेच मिक्स होत नाही. त्यामुळं सतत असं हलवायचं राहायचं. आणि ज्याला पण असं वाटन की आता हे कधी बारीक व्हायचं, कधी आपण असं चमच्याने ह्याला ढवळत राहणार आहे, तोपर्यंत आपलं एखादं काम करून घ्यायचं, हे तसंच ठेवून द्यायचं. ते मनाने तेलात बारीक होऊन जाईल. आता आपल्याकडे टाईम नाही आहे तेवढं ठेवून द्यायला, त्यामुळे आपण चमच्याने बारीक करून घेतोय, लगेच मिक्स करून घेतो. हे हलवून हे अशा प्रकारे हलवून घ्यायचं ह्याला. आता ह्याच्यात आपल्याला आहे ना जो आपण रस केलेला होता, कारल्याचा रस काढलेला आहे ना आपण, तो आपल्याला ह्याच्यात मिक्स करून घ्यायचा आहे. आता हे पण असं आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. आणि आता आपण तुम्ही तर बघितले आपण हे काय काय टाकलेलं आहे. तर आपण सगळ्यात पहिल्यांदा तुरटी होती, ती तुरटीची पावडर घेतलेली, तुरटीची पावडर घेतली, 2 कापूर घेतलेले आहेत, आणि इथं एक बारकं छोटंसं कारलं घेतलंय. म्हणजे छोट्याशा कारल्यापासून पण एक छोटंसं कट करून कारलं घेतलेलं आहे आपण.
आणि त्याच्यानंतर आपण इथं घेतलेलं तेल. आता मी ते तुम्हाला तेल सांगते, हे तेल कशाचं आहे बरं का. तर हे तेल आहे ना, ते एक तेल खोबरं तेल आहे. आता दुसरं तेल तुम्ही कोणचंही तुमच्या घरात तेल असू द्या, दुसरं कोणतं तेल आपल्याला इथं वापरायचं नाही, फक्त खोबऱ्याचं तेलच वापरायचं आहे. कारण की खोबऱ्याच्या तेलात असे गुण असतात जेणेकरून ना आपले गचकरण खाजखरोज पटकन बरे होणार आहेत. आणि दुसरं तेल तुम्ही वासाचं तेल घेतलं तर हे जे आपण जे टाकलेलं आहे सगळं, ह्याच्यात तुरटे टाकलेली, कापूर टाकलेलं, कारले टाकले, त्याचा काहीच उपयोग होणार नाही. आणि जे तुमचं खाजखरोज नाही टागच करून ते सुद्धा बरं होणार नाही. त्याच्यामुळं आपल्याला खोबऱ्याचं तेल इथं वापरायचं आहे. तर हे असं एकदम व्यवस्थित नीटनाटकं मिक्स केल्याच्यानंतर आता हे वापरायचं आहे कसं हे सांगते मी तुम्हाला. इथं आपल्याला कापसाचा वापर करायचा आहे. आणि कापूस फक्त असा बुडवायचा नाही बरं का. तर पूर्ण कापूस ह्याच्यात बुडाला तरी चालेल, पण एकदम तळाला घासला पाहिजे ह्याच्या कापूस. जे पण आपण वाटीत डब्यात ठेवणार आहे हे तेल, त्याला असं तळाला घासून एकदम मिक्स करून, जेणेकरून तर काय होणार माहिती का, जे तळाला कापूर आणि जी आपण कुटून घेतलेली तुरटी होती ती राहीन तशी. त्यामुळे आपल्याला एकदम व्यवस्थित असं मिक्स करून जिथं पण आपल्याला खाजखरोज नाही आहे तिथं हे असं लावून घ्यायचे, हे अशा प्रकारे. तर एवढ्या सगळ्या हाताला मी इथं लावून दाखवते तुम्हाला. आणि ह्याच्यात आपण तेलाचा वापर केलेला आहे, त्यामुळं कसं राहतं माहिती आहे का, फक्त ह्यात आपलं कारल्याचं फक्त रसच असतं, तर त्यात फक्त पाणी असतं आणि पाणी लगेच सुकून गेलं असतं. त्यामुळं आपण इथं तेल पण आपण वापरलेलं आहे, त्यामुळं तेलाच्या ह्याच्यामुळं ह्याच्यावरचं जे तेल आहे हातावर ते सुकणार नाही. पाणी सुकतं तसं तेल सुकत नाही. आणि जोपर्यंत आपल्याला बरं वाटत नाही, जोपर्यंत आपल्या हाताची आग बेग राहत नाही, तोपर्यंत असंच आपल्याला लावून ठेवायचं. तर हे किती मिनटं लावून ठेवायचं, फक्त 15 मिनटं. 15 मिनटातच इतकं थंड वाटणार ना आपल्या हाताला पायाला. जिथं आपलं गचकरण नायटा खरोज असन तिथं हे 15 मिनटं लावून घेतल्याच्या नंतर तुम्हाला इतकं थंड वाटेल, इतकं गार वाटेल ना. मी तुम्हाला दाखवलेलं हाताला लावून की हे असं हाताला लावायचं आणि 15 मिनटं तसंच ठेवायचं. 15 मिनटानंतर इतकं थंड वाटतं ना की तुमचं नायटा गचकरण खाज खरोज काही असू द्या, किती आग सुटलेली असू द्या, किती खाजवत असलेला असू द्या, हे मिश्रण लावल्याच्या नंतर 15 मिनटात एकदम थंड वाटणार आहे. एकदम जसं काय आपण त्याच्यावर बर्फ ठेवलाय इतकं गार पडणार आहे बरं का. हे जे आपलं गचकरण नायटा खरोज असणार ते, तर आपल्याला हे फक्त 15 मिनटं लावून ठेवायचं आहे. 15 मिनटाच्या नंतर आपल्याला हे गार पाणी धुवून टाकायचं आहे. गार पाणी धुवून टाकायचं आणि त्याच्यानंतर काय लावायचं नाही त्याच्यावर, फक्त हेच लावायचं आहे. आणि हे लावल्याच्या नंतर 15 मिनिटांनी धुवून टाकायचं आहे गार पाण्याने बरं का. आणि दुसरं गोष्ट म्हणजे हे किती दिवस लावायचे ते सांगते तुम्हाला. तर हे तुम्हाला फक्त 1 आठवडा लावायचं आहे. 1 आठवड्यात तुमचं सगळं नायटा गचकरण खाज खरूज आहे ते सगळं बरं होणार आहे. आणि कोणाकोणा बारीक बारीक नुकताच नायटा गचकरण चालू झालं असेल ना, त्यांचं तर 2-3 दिवसातच सगळं निघून जाणार आहे बरं का. आणि ज्याला बरेच जास्त असेल ना, म्हणजे असं भरपूर असं हाताला पायाला जिथं पण असेल ना नायटा गचकरण, तर ते ना त्यांना 8 दिवस लागन नीट होण्यासाठी. मग त्यामुळं 8 दिवस हे मिश्रण असंच 15 मिनटं लावायचं. हे मिश्रण संध्याकाळी तुम्हाला झोपताना लावायचं बरं का. तर हे आपल्याला संध्याकाळचंच वापरायचं, जेणेकरून आपण आता ह्या तेलाचा वापर केलेला आहे. आणि काय होतं माहिती आहे का, दिवसा जर आपण लावून ठेवलं आणि आपण कुठं बाहेर गेलो त्याच्यात धूळ बसली तर ते जास्तच होणार आहे. त्यामुळं संध्याकाळी झोपताना सहज हे मिश्रण आपल्या नायटा गचकरणला लावा आणि 15 मिनिटानंतर धुवून टाका. बघा तुम्हाला 100% ह्याचा फरक पडणार आहे. आता हे केलाच तुम्ही केलीच असतील, आता हा बी एक गिलास त्याच्यावर नक्की करून बघा. बघा तुम्हाला 100% ह्याचा फायदा भेटणारच आहे. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे नक्की कमेंट करून सांगा. चला भेटूया माझ्या असेच नवीन नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.